अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा ताईंनो, आपण आता गुरुपौर्णिमेनिमित्त खूप साऱ्या सेवा पाहत आहोत. मग नेमकी कोणती सेवा करावी, आणि बऱ्याच ताईंनी गुरुवारपासूनच स्वामींसेवेला सुरुवात केलेली आहे. तर त्याचबरोबर आज छान अशी स्वामींची आणि आपल्या मनाला स्पर्श करून जाणारी ही खूप छान अशी ही सेवा आहे. कारण या सेवेने तुम्हाला खूप चमत्कारी असे अनुभव येणार म्हणजे येणार आणि आल्याशिवाय राहणार नाहीत. तर बघा, आता तुम्ही ही सेवा 11 दिवसाची करू शकतात, 9 दिवसाची करू शकतात, किंवा 7 दिवसाची करू शकतात, किंवा 3 दिवसाची म्हणा, किंवा गुरुपौर्णिमे दिवशीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. आता बघा, दररोज जर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी खरंच खूप म्हणजे खूप उपयोगी अशी ही सेवा आहे. आता ती सेवा कोणती आहे? आणि समजा तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, तर आवर्जून ताईंनो ही सेवा नक्की करा. आता बघा, बऱ्याच जणांच्या ना घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असते, फोटो असतो, पण काही ताईंना स्वामींची मूर्ती असेल तरी पण स्वामी महाराजांची म्हणजे जास्त काही सेवा करत नाहीत. असावी म्हणून कोणी कोणी देवघरामध्ये आणून ठेवतं, किंवा हॉलमध्ये म्हणा, म्हणजे एका शोपीसमध्ये सुद्धा स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती अशा प्रकारे बरेच जण लावतात. पण त्याचं महत्त्व जर तुम्हाला खरंच माहीत असेल ना, किंवा माहीत नसेल, तर स्वामी महाराजांचं लीला, स्वामी महाराजांचे जे चमत्कारी अनुभव, किंवा स्वामी महाराजांच्या जे काही महत्त्व, सेवेचं महत्त्व आहे का नाही, तर ताईंनो आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर खरंच ही सेवा, ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आले ना, तर त्या दिवशीपासून ही सेवा करायला सुरुवात करा. तर बघा, स्वामी महाराजांची तुमच्या देवघरात जर मूर्ती असेल तर आपण काय करतो, सगळ्या देवासोबत स्वामी महाराजांना पण आंघोळ घालतो स्वच्छ पाण्याने, आणि पूजा करतो, ठेवतो. असं दररोज आपण करत असतो. ते पण चांगलीच सेवा आहे, पण त्याचबरोबर ही पण खूप छान अशी ही सेवा आहे. आणि ती सेवा म्हणजे स्वामी महाराजांच्या अभिषेकाची सेवा. तर बघा ताईंनो, खूप म्हणजे खूप हे अभिषेकाचं जे तीर्थ असतं ना, तर ते खूप म्हणजे खूप चमत्कारी तीर्थ असतं. आणि या तीर्थाने तुमच्या जे शरीरातील ज्या व्याधी आहेत, शरीरातील जे आजारपण आहे, घरात जे सतत व्यक्ती आजारी पडते, किंवा लहान मुलामध्ये जी चिडचिडपणा होतो, किंवा घरामध्ये सतत वादविवाद होतो, भांडणं तणणं होतात, नवरा बायकोचं पटत नाही, किंवा घरातील जी नकारात्मकता आहे, घरातील जी वाईट बाधा आहे, घरामध्ये काहीतरी वाईट शक्तीचा अभाव तुमच्या घरामध्ये असेल, तर हे सर्व काही तुमच्या घरातून नाहीसे होतं. ते म्हणजे या तीर्थानं. इतकं हे तीर्थ चमत्कारी आणि गुणकारी आहे. आता हे तीर्थ नेमकं कसं बनवायचं? तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा आवर्जून करा. त्याचबरोबर दररोजसुद्धा तुम्ही ही सेवा केली तरी पण चालते. पण समजा दररोज करणं तुम्हाला शक्य नसेल तर आवर्जून गुरुवारी तरी नक्की ही सेवा करा. तुम्हाला काय करायचं आहे, एक तामण घ्यायचं आहे, खाली आसन टाकून आसनावर तुम्हाला बसायचं आहे. एक तामण घ्यायचं आहे, त्याच्यात थोडीशी अक्षदा, हळदी कुंकू टाकायचं आहे, फूल ठेवायचं आहे, आणि त्याच्यावर स्वामी महाराजांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. आणि जर समजा दही, दूध, तूप, मध, साखर, हे जे पंचामृत जे सगळं काही असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे. आणि समजा ते तुमच्याकडं अवेलेबल नाही तर कच्चं दूधसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. ते पण नसेल तर शुद्ध पाणी घ्या आणि त्याच्यात थोडंसं गुलाबजल टाका. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात. आता गळती असेल तर गळती तुम्ही लावा आणि स्वामींची मूर्ती गळतीखाली ठेवा. नसेल तर चमच्याने सुद्धा तुम्हाला करायचं आहे. आता छान अशा पद्धतीने तुम्हाला पंचोपचारी पद्धतीने स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आणि स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करण्याच्या आधी स्वामी स्तवन तुम्हाला म्हणायचं आहे. आणि नंतर गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे.
बघा, कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी गणपती अथर्वशीर्ष आपण म्हणतोच. तर तुम्हाला स्वामी महाराजांचा जप करण्याआधीसुद्धा एक वेळेस गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला म्हणायचं आहे. नंतर एक वेळेस स्त्रीसूक्त म्हणायचं आहे, एक वेळेस पुरुष सूक्त म्हणायचं आहे, एक वेळेस पवमान सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे आणि एक वेळेस म्हणजे एक माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. बघा, अगदी साधे आणि सोपे अवघ्या 5-10 मिनटात होणारे हे मंत्र स्तोत्र आहेत. हे मंत्र स्तोत्र तुम्हाला म्हणून स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता बऱ्याच जणांना हे मंत्र स्तोत्र म्हणणं अवघड वाटेल किंवा वेळ नाही असं पण बऱ्याच जणांना वाटेल. तर ताईंनो, तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपसुद्धा करून स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात. शेवटी तुमचा भाव, जर तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून जर सेवा करायची असेल तर तुम्ही करू शकतात. आणि जर तुम्हाला हे सगळे मंत्र स्तोत्र अथर्वशीर्ष म्हणा, श्री सुक्त, पुरुष सुक्त, पवमान सुक्त, श्री स्वामी समर्थ हा जप जर करून तुम्हाला करायचा असेल तर आवर्जून ही सेवासुद्धा तुम्ही करा. आणि छानपैकी स्वामी महाराजांच्या मूर्तीवर दह्या-दुधाने अभिषेक करा, स्वच्छ पाण्याने करा. आणि नंतर ते सगळी काही सेवा झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची मूर्ती बाजूला काढायची आहे. स्वच्छ कपड्याने तुम्हाला स्वामी महाराजांची मूर्ती पुसायची आहे. स्वामी महाराजांना छानपैकी हिना अत्तर लावायचा आहे आणि अष्टगंध लावायचं आहे. स्वामी महाराजांचे वस्त्र असतील तर वस्त्र ठेवा. स्वामी महाराजांचे जे तक्के असतात बाजूला ते तक्के काही असले तर ते ठेवा. मस्तपैकी स्वामी महाराजांना आसनावर बसवा, देवघरात ठेवा. आणि स्वामी महाराजांना जी काही फुलं आहेत, चापेची फुलं असेल तर चापेची किंवा जी काही तुमच्याकडं फुलं असतील अवेलेबल ती फुलं स्वामी महाराजांना वाहा. आणि जो काही घरामध्ये गोडाधोडाचा नैवेद्य आहे किंवा जे सात्विक तुम्ही जेवण बनवलेलं आहे तर त्याचा नैवेद्य स्वामी महाराजांना दररोज तुम्ही 2 टाईम दाखवा. आणि अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला दररोज करायची आहे. आता स्वामी महाराजांचा जो अभिषेक आपण केलेला आहे तर त्या तीर्थाचं काय करायचं, तर मेन पॉईंट हाच आहे, तो म्हणजे स्वामी महाराजांचं अभिषेकाचं हे तीर्थ. कारण हे तीर्थ इतकं गुणकारी आणि चमत्कारी आहे ना, या तीर्थाने तुमच्या आयुष्यातील जे काही व्याधी आहेत, जे काही नको असलेलं आजारपण आहे, मुलांचा चिडचिडपणा आहे, घरातील कटकटी, भांडणं, वादविवाद आहे, बाहेरील बाधा आहे, घरातील नकारात्मकता आहे, ही सर्व दूर होऊन ह्या सर्व प्रश्नावर तुमचं एकच उत्तर म्हणजे स्वामी महाराजांच्या अभिषेकाचं तीर्थ. खूप म्हणजे खूप पवित्र हे तीर्थ आहे. आणि जर हे तीर्थ तुम्ही घरातील सगळ्या व्यक्तीनं पिलं, लहान मुलं असो, मोठी व्यक्ती असो, तुम्ही स्वतः असो, सगळ्यांना घरातील सगळ्यांना तुम्हाला हे तीर्थ दररोज पिण्यासाठी द्यायचं आहे. आणि घरामध्ये चहूबाजूने तुम्हाला ते तीर्थ शिंपडायचं आहे. आणि सगळ्यांनी प्यायचं झाल्यावर जे तीर्थ उरतं तर ते तुम्ही झाडाच्या बुडाला तीर्थ टाकू शकतात. अशा प्रकारे बघा, ज्यावेळेस आपण आजारपण आल्यावर हॉस्पिटलमध्ये जातो, तिथले औषधं पितो, मग आपलं बऱ्यापैकी बरं होतं का नाही, तर हे त्याच्यापेक्षाही गुणकारी आहे. स्वामी महाराजांचं हे जर तीर्थ तुम्ही पिलं तर तुमची कायमची शरीराची व्याधी ही दूर होते. फक्त हे करण्यापूर्वी तुमचा विश्वास हा अतूट पाहिजे, पूर्ण विश्वास, 100% विश्वास पाहिजे की मी ही सेवा करणार आणि मला याचा छानपैकी अनुभव येणार, छानपैकी रिझल्ट या सेवेने, म्हणजे छानपैकी रिझल्ट म्हणजे माझ्या शरीरातील ज्या काही वाईट व्याधी आहेत ती निघून जातील आणि घरामध्ये सुखी समाधानी सगळे आरोग्यदायी व्यक्ती राहतील आणि घरामधील सगळं वातावरण हे आनंदमय राहील. खूप म्हणजे खूप छान असा चमत्कारी ही सेवा आहे ताईंनो. तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज फक्त 5-10 मिनटात लागणारी ही सेवा आहे. नक्की करा. आयुष्यात तुम्ही जे मागाल का नाही ते स्वामी महाराज तुम्हाला नक्की देतील. आणि दररोज तुमच्याकडून स्वामी महाराजांची सेवा होते, दररोज तुमच्याकडून स्वामी महाराजांचे मंत्रस्तोत्र घरामध्ये पठण होतात आणि त्यामुळे घरामधील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती ऊर्जा नाहीशी होते आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. आणि त्याचबरोबर तुम्ही ही सेवा करताना, सेवा होईपर्यंत तुम्हाला मांसाहारही तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. सेवा स्वामी महाराजांचा दररोज तुम्ही अभिषेक करताय ना, तर अभिषेक मांसाहार जर तुम्ही घरात केला आणि नंतर तीर्थ जर सगळ्यांनी पिले तर ही आपल्याकडून खूप म्हणजे खूप पाप होणार आहे. त्याच्यामुळे ही सेवा जर तुम्ही करत असाल, संकल्पयुक्त ही सेवा तुम्ही करत असाल तर तुम्ही मांसाहार ही सेवा होईपर्यंत घरामध्ये वर्ज्य करा. तर अशा प्रकारे होता हा व्हिडिओ.
आवर्जून ताईंनो ही सेवा नक्की गुरुपौर्णिमेपर्यंत करा किंवा दररोज शक्य असेल तर दररोज करा आणि छान असा आपल्या स्वामी माऊलींचा अनुभव घ्या. चला तर मग आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला जर खरंच आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि छान अशी कमेंट पण करा आणि त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हा जशाकडे नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.